नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या हिंदी माध्यमातील मराठी भागातील प्रश्न। मागील भागात आपण 43 प्रश्न बघितली होती, त्या पुढील प्रश्न आज या विभागात बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 44, तुला हे पुस्तक आवडले का? रिकामी जागा या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? पर्याय आहे पूर्णविराम, प्रश्नविराम, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्ह। प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? पर्याय आहे दासबोध, एकनाथी भागवत, अभंगगाथा, भावार्थ दीपिका। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंगगाथा। प्रश्न क्रमांक 46, शाळा माती समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? पर्याय आहे उपमेय, उपमान, साधारण धर्म, अलंकार। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमेय। प्रश्न क्रमांक 47, कडा कडा फोड नभ उडून उडव उडू मखिका, गडबडवी दिग्गजा तुडवी रवी मालिका। यात कोणता रस आहे? पर्याय आहे रौद्र, भयानक, विभत्स आणि करुण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रौद्र। प्रश्न क्रमांक 48, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय आहे पुरुषवाचक, अनिश्चित, प्रश्नार्थक, दर्शक। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थक। प्रश्न क्रमांक 49, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 50, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भूतकाळाचे रूप कोणते? पर्याय विनीता लाडू खाते, विनीता लाडू खात असेल, विनीता लाडू खात होती, विनीता लाडू खात आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनीता लाडू खात असेल। प्रश्न क्रमांक 51, स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? पर्याय आहे सभावक्ती, सभाउक्ती, सभावोक्ती, सभाउक्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सभावोक्ती। प्रश्न क्रमांक 52, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? पर्याय इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, कर्मधार आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व। प्रश्न क्रमांक 53, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? पर्याय ज्येष्ठ, जरा, आशीर्वाद, नवरा, मुलगा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जरा। प्रश्न क्रमांक 54, पुढीलपैकी विद्यार्थी त्याची योग्य जोडी कोणती? पर्याय आहे भाऊ, भ्राता, मित्र, दोस्त, सूत, पुत्र, उत्कर्ष, अपकर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्कर्ष, अपकर्ष। तर ही होती हिंदी माध्यमातील मराठी भागातील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।